सर्वांना हरिओम. मनाचे श्लोकमध्ये आपण आज श्लोक क्रमांक 148चा अभ्यास करणार आहोत. हा श्लोक क्रमांक 148 असा आहे: निराकार आधार ब्रह्मादिकांचा, जया सांगता सीनली वेदवाचा, विवेके तदाकार हो निराहे, मनासंत आनंत शोधूनि पाहे. आपण श्लोक पुन्हा एकदा ऐकूया. निराकार आधार ब्रह्मादिकांचा, जया सांगता सीनली वेदवाचा, विवेके तदाकार हो निराहे, मनासंत आनंत शोधूनि पाहे. पहिल्या चरणामध्ये शब्द आलेला आहे ब्रह्मादिकांचा. तसा अर्थ सोपा आहे, ब्रह्मा इत्यादी देवांचा. ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेव इत्यादी देवांचा, असा ब्रह्मादिकांचा शब्दाला अर्थ आहे. दुसऱ्या चरणात शब्द आलेला आहे सीनली, म्हणजे थकली. सीनलीचा अर्थ आहे थकली. तिसऱ्या चरणात शब्द आहे तदाकार. तदाकार म्हणजे तद्रूप, एकरूप. आणि विवेके म्हणजे सारासार विचार करून. विवेकेचा अर्थ आहे सारासार विचार करून. स्वामीजी सांगतात, हे शाश्वत सत्य म्हणजे परमतत्व अर्थात भगवंत हा निराकार आहे, पण तरीही तो ब्रह्मदेव तसेच इत्यादी सर्व देवांचे आणि ब्रह्मांडाचे अधिष्ठान म्हणजेच आधार आहे. त्याचे वर्णन करताना वेदवाणीसुद्धा थकली, वेदांची वाणी शिणली. म्हणून हे मना, तू विवेकाने तदाकार होऊन राहा. त्या आकारात स्वतःला विलीन कर आणि जे शाश्वत परमतत्व आहे त्या संत अनंताचा शोध घे. आपण राहिला ऐकूया. स्वामीजी सांगतात, हे शाश्वत सत्य म्हणजे परमतत्व अर्थात भगवंत हा निराकार आहे, पण तरीही तो ब्रह्मदेव तसेच इत्यादी सर्व देवांचे व ब्रह्मांडाचे अधिष्ठान म्हणजेच आधार आहे. त्याचे वर्णन करताना वेदवाणीसुद्धा थकली, म्हणजे वेदांची वाणी शिणली. म्हणून हे मना, तू विवेकाने तदाकार होऊन राहा. त्या आकारात स्वतःला विलीन कर आणि जे शाश्वत परमतत्व आहे त्या संत अनंताचा शोध घे. असा श्लोकाचा आपल्याला थोडक्यात सारांश रूपाने सोपा अर्थ सांगता येईल. समर्थ श्री रामदास स्वामी आपल्याला परब्रह्म ब्रह्मतत्व काय आहे ते सांगत आहे. ब्रह्म ही अशी विलक्षण गोष्ट आहे की ती भल्या भल्यांना ब्रह्म घोटाळ्यात पाडते. ब्रह्म ही अशी विलक्षण गोष्ट आहे की ती भल्या भल्यांना रती महारथींना ब्रह्म घोटाळ्यात पाडते. ब्रह्म कसे आहे ते दाखवा असे जर कोणी आव्हान केले तर ते कोणीच पत्करू शकत नाही, स्वीकारू शकत नाही. कारण आपण मागील श्लोकात ऐकलं, अनंत अभ्यासाने आलेला आत्मनिष्कर्ष. अनंत अभ्यासाने आलेला आत्मनिष्कर्ष म्हणजे ब्रह्म आहे. ब्रह्माचा आकार सांगा
म्हणून कोणी आग्रह धरला तर त्या ब्रह्माला आकारच नाही असे ज्ञानी पंडित विद्वान सांगतात. कारण निराकार ब्रह्म हाच मुळी सगळ्या आकारांचा आकार आहे. निराकार ब्रह्म हाच मुळी सगळ्या आकारांचा आकार आहे आणि तोच सर्वांचा आधार आहे. असे ब्रह्म आपल्या दृष्टीला दिसू शकत नाही. या ब्रह्माचे म्हणजे सद्वस्तूचे, परमात्म तत्वाचे आपण शब्दांच्या आधारे वर्णन करायला गेलो तर ती अशक्य कोटीतली गोष्ट आहे. लौकिक जगातील दृश्य गोष्टींचे आपण शब्दांच्या आधारे वर्णन करू शकतो, पण जे निराकार आहे, अव्यक्त आहे, निर्गुण आहे, त्याचे वर्णन शब्दांच्या माध्यमातून करताच येणार नाही. असे ब्रह्म कल्पनातीत आहे, कल्पनेच्या पलीकडचे आहे. आपण आपल्या मनाने, बुद्धीने किंवा कल्पनेने सुद्धा ते पाहू शकत नाही. परंतु असे असले तरी ते निराकार असूनही आकाराला आलेल्या जगताचा आधार आहे. इतकेच नाही, स्वामीजी सांगतात ते ब्रह्मादिक देवांचा सुद्धा आधार आहे. म्हणून पहिल्या चरणात म्हटले स्वामीजी, निराकार आधार ब्रह्मादिकांचा. या परब्रह्माच्या आत्मस्वरूपामुळेच आपल्याला रूप म्हणजे आकार प्राप्त झालेला आहे. तेच आपल्या सर्वांचा आधार आहे असे समर्थ सांगतात. पण का हो, खरोखर आपल्याला तसे वाटते का की भगवंत आपल्या सर्वांचा आधार आहे? असं खरं आपल्याला वाटतं का? साधू संतांच्या वचनांवर आपली श्रद्धा, आपला पूर्ण विश्वास आहे का? बघा, आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपल्याला आई वडिलांचा आधार वाटू लागला. थोडे मोठे झाल्यानंतर तारुण्यामध्ये पतीला पत्नीचा, पत्नीला पतीचा, नातेवाईकांचा, मित्र परिवाराचा, समाजाचा, धन दौलत संपत्तीचा, आपल्या पदाचा, आपल्या प्रतिष्ठेचा आपल्याला तारुण्यामध्ये आधार वाटू लागतो. पण वृद्धावस्थेमध्ये या सर्वांनी लाथा मारल्यावर, क्षमा करा, खालच्या पातळीचा शब्द चुकून आला तोंडातून, पण हेच मनुष्य जीवनाचे विदारक सत्य आहे. वृद्धावस्थेमध्ये आपल्याला जाणवते की मी आता निराधार झालो आहे. मग त्यावेळी इतर सर्व आधार संपल्यानंतर मग आपल्याला भगवंताचा आधार वाटू लागतो. खरं की नाही? ठीक आहे, आपल्यासारख्या सामान्य लोकांची गोष्ट सोडा, आपण तर सर्वसामान्य आहोत. परंतु जी पतिव्रता होती, जिच्या नामाच्या उच्चाराने आपली मोठ्यात मोठी पापे नष्ट होतात, त्या द्रौपदीची अवस्था काही वेगळी नव्हती. आपल्यासारखी तिची अवस्था होती. सर्वांना तो प्रसंग माहीतच आहे. जेव्हा भर दरबारात आपल्या अब्रूचा, इज्जतीचा प्रश्न निर्माण झाला, त्या द्रौपदीला सर्वात प्रथम आपल्या 5 पतींचा आधार वाटत होता. पण ते असमर्थ आहेत असे लक्षात आल्यावर तिला आपल्या गुरुजनांचा, आचार्यांचा, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य
यांचा आधार वाटू लागला होता. हस्तिनापूर नरेश धृतराष्ट्राने त्याच्याकडे पण पाहिलं, तिने अगदी काकुळतीने पाहिलं, पण तो सुद्धा मान खाली घालून बसला होता. हे सर्वजण जेव्हा अब्रू वाचवण्यास निकामी आहेत, निष्प्रभ झाले आहेत, असमर्थ आहेत, असे द्रौपदीच्या लक्षात आल्यानंतर मग तिने भगवंताचा धावा केला. एका अभंगात वर्णन केलं आहे, कुठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावी येला. त्या अवघड प्रसंगातून बाहेर पडल्यानंतर, पुढचा आपल्याला इतिहास माहिती आहे, पण त्या बिकट अवघड प्रसंगातून बाहेर पडल्यानंतर द्रौपदीला राहावेना. तिने केशवाला प्रश्न केला की माझी इज्जत जात होती तेव्हा तू संकटमोचक स्वतःला म्हणवतोस, संकटातून तारणारा स्वतःला म्हणवतोस, मग तू ताबडतोब धावून आला का नाहीस. त्यावर भगवंताने, कृष्णाने अतिशय मार्मिक उत्तर दिले. भगवान हसून म्हणाले, अगं मी तर तुझी हाक ऐकताच एका क्षणाचाही विलंब न लावता धावत आलो, पण त्या अगोदर तुला इतरांचा आधार वाटत होता, ते तुला या प्रसंगातून बाहेर काढतील, तुझी इज्जत वाचवतील असं तुला वाटत होतं, मग मी कसा येणार. या प्रसंगातून आपण काय शिकायचे की आपल्या जीवनाचा सर्वस्वी आधार फक्त आणि फक्त एकमात्र भगवंतच आहे. आपण ज्यांना ज्यांना आधार मानून जगतो आहोत ते आधार नसून आपण आपल्यासोबत घेतलेल्या कोंबड्या आहेत. कारण जो जगदाधार आहे, जो जगदाधार आहे तोच सर्वांचा आधार आहे. म्हणून आपण आपल्या आधाराच्या कोंबड्या टाकून दिल्या पाहिजेत. त्यांच्यावर भरोसा न करता केवळ भगवंताचा आपल्याला आधार वाटला पाहिजे. म्हणून स्वामीजी सांगतात पहिल्याच चरणातून, निराकार आधार ब्रह्मादिकांचा. ज्या ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली त्याचाही आधार आणि पर्यायाने आपल्या सर्वांचा आधार भगवंतच आहे. असे आपल्या सर्वांचे आधारभूत तत्त्व कसे आहे, आपल्या सर्वांना आधार देणारे तत्त्व कसे आहे ते सांगायला जावे, ते वर्णन करायला जावे तर ते कळत नाही. एकदा ब्रह्मदेवाला सृष्टीची निर्मिती कशी केली याबद्दल विचारले तेव्हा तो म्हणाला की सृष्टीच्या निर्मितीचे रहस्य मला देखील कळले नाही. काय म्हणाला ब्रह्मदेव, सृष्टीच्या निर्मितीचे रहस्य काय आहे ते मला देखील कळले नाही. मी तर फक्त एक निमित्त मात्र आहे. कोणत्या तरी अद्भुत शक्तीने माझ्याकडून हे भव्य दिव्य कार्य करवून घेतले आहे, करवून घेतले आहे. आणि त्या अद्भुत शक्तीने निर्माण केलेला पहिला आविष्कार कदाचित मी आहे. ही अद्भुत शक्ती कोणती, तर ही अद्भुत शक्ती म्हणजे पद्मनाभ भगवंत. आपण शेषशाही भगवंताचे अर्थात विष्णूचे चित्र पाहिलेच असेल. त्यामध्ये श्री विष्णूंच्या नाभीतून कमळ बाहेर आलेले दिसते आणि त्या कमळामध्ये चतुरानन म्हणजे ब्रह्मदेव, त्याला 4 तोंड आहेत म्हणून त्याला चतुरानन असे म्हणतात. तर त्या नाभीतून निघालेल्या कमळामध्ये ब्रह्मदेव विराजमान झालेले आपण पाहतो. म्हणून भगवान विष्णूचं एक नाव
पद्मनाभ असं देखील आहे. तर चतुरानन ब्रह्मदेव भगवंताच्या नाभी कमळातून बाहेर आलेले आहेत. याचा अर्थ ब्रह्मदेवाला सुद्धा श्री विष्णूंचा म्हणजे मूळ पुरुषाचा आधार आहे हे सिद्ध होते. आणि ही गोष्ट स्वतः ब्रह्मदेव देखील कबूल करतात की या सृष्टीच्या चराचर विश्वाच्या निर्मितीचा मी तर एक माध्यम आहे, मी निमित्त आहे. म्हणून पुन्हा पुन्हा सांगू असं वाटतं समर्थांचं पहिलं चरण की निराकार आधार ब्रह्मादिकांचा. या सृष्टीमध्ये जे जे काही आहे, जे जे आपल्याला दिसतं आहे त्याचा मूळ आधार म्हणजे ती सद्वस्तू आहे, ते परमतत्व आहे, त्यालाच आपण भगवंत म्हणतो. परंतु या सद्वस्तूला परमतत्वाला कितीही शोधण्याचा प्रयत्न केला तरी ती सापडत नाही. कारण काय? त्याला आकार नाही, त्याला गुण नाही. पण एक मात्र निश्चित आहे की त्याच्याच आधारावर असलेले ब्रह्मांड हे एखाद्या छोट्या बिंदूसारखे दिसते आहे. समर्थांनी दासबोधामध्ये या सद्वस्तूला बोराची उपमा दिली आहे. आपण जे बोर खातो अतिशय छोटं असतं आकाराने, त्या सद्वस्तूला समर्थांनी बोराची उपमा दिलेली आहे. अनंत सूर्यमालांनी भरलेले हे ब्रह्मांड मूळ पुरुषाच्या तळ हातावर ठेवलेल्या बोरा एवढे लहान आहे. किंवा आपण आत्ता ऐकलं तसं एखाद्या छोट्या बिंदूसारखे दिसते आहे. अशा या निराकार परमतत्वाला आपण आपल्या कल्पनेने, मनाने, बुद्धीने कसे बरे जाणून घेऊ शकतो? अर्थात आपल्याला त्या सद्वस्तूला जाणून घेता येत नाही, त्या परमतत्वाचे आपल्याला आकलन होत नाही. बरं, ही गोष्ट आपल्यासारख्या सामान्यांचीच आहे असे नाही, तर प्रत्यक्ष भगवंताच्या निश्वासातून प्रगट झालेले वेदसुद्धा भगवंताच्या त्या स्वरूपाला जाणू शकले नाहीत. वेदांनीसुद्धा कल्पनेच्या शब्दांच्या आधाराने वर्णन करण्याचा प्रयत्न केला, पण तो वेदसुद्धा थकला. म्हणून समर्थ दुसऱ्या चरणातून लिहितात, जया सांगता सीनली वेदवाचा. या बाबतीत संत एकनाथ महाराज ते सांगतात, वेद जाणू गेला पुढे मौनावला. वेद त्या सद्वस्तूला जाणायला गेला, पण पुढे त्याला वर्णन करता न आल्याने तो मौन झाला. माऊली म्हणतात, श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे. श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे. नेती म्हणजे दोन शब्द आहेत, न इति. नेती नेती म्हणजे न इति. न इति म्हणजे ते ब्रह्म, ती सद्वस्तू अशी नाही, तशी नाही. मग कशी आहे? सांगता येत नाही, वर्णन करता येत नाही. त्या वस्तूला नाव नाही, रूप नाही, रंग नाही, आकार नाही, कोणताही गुण नाही. त्यामुळे वर्णन करू शकत नाही. मग ज्या गोष्टीला या गोष्टी आहेत, नाम रूप आहे, आकार आहे, गुण आहे, त्याचं वर्णन करतायत. म्हणून सद्वस्तूचं, परमतत्वाचं वर्णन करता येत नाही. भगवंताच्या स्वरूपाचे वर्णन प्रत्यक्ष वेदांनाही करता आले नाही. वेदांची ही स्थिती आहे, तर मग स्मृती, शास्त्र, पुराणे यांच्याबद्दल तर बोलायलाच नको. पण ही सद्वस्तू परब्रह्म म्हणजे भगवंताला जाणून घेण्यासाठी
आपल्याला मनुष्य देह मिळालेला आहे. इतर कोणत्याही देहामध्ये, कोणत्याही योनीमध्ये आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घेता येणार नाही, परब्रह्माला जाणता येणार नाही. म्हणून आपल्याला हा नरदेह मिळालेला आहे, किंबहुना दिलेला आहे. आपण त्याच्याशी तदाकार समरस झाले पाहिजे. त्याच्याशी तदाकार होणे म्हणजेच आत्मज्ञान. आता त्याच्याशी म्हणजे मनुष्य देहाशी नाही, त्या सद्वस्तूशी, परमतत्वाशी तदाकार व्हायचं, समरस व्हायचं, म्हणजेच आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं. पण या आत्मज्ञान प्राप्तीसाठी विवेकाची अतिशय आवश्यकता आहे. विवेकच आपल्याला भगवंताची प्राप्ती करून देऊ शकतो. मनुष्याजवळ विवेकबुद्धी नसेल, सारासार विचार नसेल, तर आपल्याला भगवंताची प्राप्ती होणार नाही, त्या परमतत्वाचे आकलन होणार नाही. मग हा विवेक माणसामध्ये कसा उत्पन्न होणार, कधी उत्पन्न होणार? तर हा विवेक सत्संगतीतच आपल्याला प्राप्त करून घेता येतो. संतांच्या सहवासात आपल्या हृदयात असलेला आत्मानात्मविचार जागा होतो. आत्मानात्मविचार शब्द कदाचित कठीण वाटेल, पण त्यालाच सारासार विचार म्हटलेला आहे. शाश्वत अशाश्वत, सत्य असत्य, खरे खोटे असे आत्मानात्मचे अर्थ आहेत. आत्म आणि अनात्म असे दोन शब्द आहेत. संतांच्या संगतीतच आपल्या हृदयामध्ये असलेला आत्मानात्म विचार जागा होतो. ठीक आहे, पण सत्संगती जी आहे ती आपल्याला भगवंताच्या कृपेशिवाय प्राप्त होत नाही. भगवंताची जर कृपा असेल तरच आपली आणि संतांची भेट होते, त्यांची संगती घडते, आणि मग विवेकाच्या आधारे आपल्याला सद्गुरूंची ओळख होते. संतांच्या सहवासात राहिल्यानंतर ते आपल्याला नामाची दीक्षा देतात. नामाच्या आधारे म्हणजे भगवंताच्या नामाची आपण साधना केली, नामस्मरण नामचिंतन सुरू केलं की मग आपले मन हळूहळू सूक्ष्म होऊ लागते. कारण मुळातच नाम जे आहे ते देखील सूक्ष्मच आहे. मनाची धावण्याची वृत्ती संपते. मन सूक्ष्म होते म्हणजे काय? मनाची सतत धावण्याची वृत्ती आहे ती खुंटते. मग सूक्ष्म झालेले मन नामाच्या आधारे आपला चंचल स्वभाव विसरते आणि त्यानंतर आपले मन त्या सद्वस्तूशी तदाकार होते, एकरूप होते. म्हणजे जीवाशिवाची भेट होते. जीव शिवदशेला प्राप्त होतो, पोचतो नाही. तो मुळातच शिवस्वरूप आहे. परंतु आपण मागच्या बऱ्याच भागात पाहिलं, आपल्याला जन्माला याचं कारण काय, जीव शरीर कारण धारण का करतो ते पाहिलं आपण मागच्या भागामध्ये. तर हा जो जीव आहे तो शिवदशेला प्राप्त होतो, अर्थात जीवाशिवाचे ऐक्य होते. म्हणून समर्थ म्हणतात, यासाठी आपण काय केलं पाहिजे? विवेके तदाकार हो निराहे. आपण आता पाहिलं, ब्रह्माला आकार नाही, हे जेवढे खरे आहे तेवढेच ते ब्रह्म सर्वत्र व्याप्त आहे, हे सुद्धा खरे आहे. ब्रह्माला आकार नसूनही ते सर्वत्र व्याप्त आहे, हे खरे आहे. आणि तेच सर्व आकारांचाही आधार आहे, हे सर्व आकाराचाही आधार आहे. आणि असे म्हटले तर सर्व देहाच्या आकाराचाही आधार तेच आहे.
जेवढे जेवढे आपल्याला देह दिसतात, शरीरे दिसतात, त्या सर्व देहाच्या आकाराचा आधारसुद्धा ते ब्रह्मच आहे. आणि सर्व आकारांचा सर्वात जवळचा आकार कोणता असेल? सर्व आकारांचा सर्वात जवळचा आकार कोणता असेल? तर तो म्हणजे आपला स्वतःचा देह, आपलं स्वतःचं शरीर. म्हणून स्वामीजी जे म्हणतात की मना संत अनंत शोधून पाहे, म्हणून या ब्रह्माचा म्हणजे संत अनंताचा शोध घ्यायचा असेल तर आपण आपल्याच आतमध्ये डोकावून पाहिले पाहिजे. म्हणजे आपण त्या सद्वस्तूला, त्या परमतत्वाला अर्थात त्या भगवंताला आपल्या आतमध्ये शोधले पाहिजे, असं या श्लोकातून स्वामीजींना आपल्याला सांगायचं आहे. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करू.